ताई आता रिझल्ट कधी लागेल, मग किती मेरिट लिस्ट लागेल, मग आमचा प्रत्येक वर्गाच्या किंवा 1 ते 5च्या त्या टीईटी पासवाले किती, सीटेट पासवाले किती, 6वी ते 8वी वाले किती, 9वी ते 12वी वाले किती, आणि त्यातही मग इंग्लिश मीडियम वाले किती, मराठी मीडियम वाले किती, आणि त्यातही मग ओपन कॅटेगरी तो जसतो ओपनचा टेट परीक्षेचा आज शेवटचा दिवस, म्हणजे जी आपली परीक्षा 27 पासून सुरू झाली ती आज संपणार। सगळ्या मुलांचे पेपर आज सुटणार 6ला आणि नोड लागणार की रिझल्ट कधी लागणार, तर कोणी सांगतंय 45 दिवसांनी लागणार, कोणी म्हणतंय अशी मेरिट लिस्ट लागणार, याप्रमाणे मेरिट लिस्ट लागणार। पण तुम्हाला खरंच सांगते, मागच्या अनुभवावरून आम्हाला तरी असं वाटतं टेटमध्ये 150 मार्क मिळो की 100 मार्क मिळो, जागा निघतील तेव्हा खरं। तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा मला। कारण बघा, नवीन संच मान्यतानुसार फक्त 4000 जागा दाखवतात शिक्षकांच्या, आणि आता तर आमची जी 2022 आम्ही दिलेली होती टेट, त्यात आम्हाला मार्क असून सेकंड फेजमध्ये नंबर लागलेला नाही। दुसरी गोष्ट, जे अगोदरचे मुलं आहेत ते सेकंड फेजमध्ये येत आहेत, त्यामुळे ऑप्टिंग आउटचे ऑप्शन नाही आहे। त्यामुळे कितीही मार्क मिळू द्या, जर पहिल्या लिस्टच्या यादीत किंवा जरी निघाल्या जरी जागा, तर पहिल्या यादीत नाही आलो तर सेकंड लिस्टमध्ये चान्स असेल का, हा महत्त्वाचा प्रश्न। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ताई रिझल्ट कधी लागेल, तर मला सांगा, रिझल्ट काय 20 दिवसात लागू शकतो, कारण मागच्या टेटच्या वेळेस लवकरच रिझल्ट लागलेला होता। जे मुलं असतील ते मला सांगा, खरंच आपला मला असं वाटतं, असं परफेक्ट तर आठवत नाही, पण 20 ते 25 दिवसात रिझल्ट लागलेला होता। त्यामुळे यावर्षी सुद्धा पटकनच रिझल्ट आपल्याला लागू शकेल। रिझल्ट लागल्यानंतर सर्वांना मार्क सुद्धा समजतील, पण खरंच जागा निघतील का शिक्षकाचा, हा मोठा प्रश्न आहे। निघतील तर किती निघतील, किती फेज होतील, आणि कुठल्या सब्जेक्टला जागा निघतील, 1ली ते 5वी साठी किती निघतील, 9वी ते 10वी साठी किती निघतील, 6वी ते 8वी साठी किती निघतील, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स असा भरपूर विषय असतो। त्यामुळे फक्त मार्क मिळून आपण आपलं काम करू, पण जे समोरचं काम आहे शासनाचं ते त्यांनाच करावं लागेल आणि त्यांच्या थ्रू आपल्याला चालावं लागेल। मग त्यानंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी, स्वप्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन, त्यानंतर परत मग जिती जागा येतील त्यापैकी मग एवढ्याच भरल्यात, तेवढ्या बॅग ठेवल्यात, हा सगळा असा सावळा गोंधळ असतो। आणि जे मुलं या प्रोसेसमध्ये असतील ना, त्यांनी खरंच सांगावं, ताई तुझं खरं आहे की खोटं म्हणून, कारण माझा स्वतःचा अनुभव सांगतो, आम्ही 2-3 वर्ष झाले फेस करतोय। हा सगळ्यांना असा माणूस असा विचलित होऊन जातो सगळ्या गोष्टींमुळे, आणि असं वाटतं खरंच एक आपण शिक्षकाचा अभ्यास करतो हे आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे। कारण इतकं आपण स्वप्न बघतो, टेट परीक्षेचा अभ्यास करतो, त्यात तो असा IBPSचा पेपर, मग IBPSचा पेपर झाल्यानंतर मग आपला रिझल्ट लागतो, छान मार्क पण मिळतात, मग आपल्याला वाटतं की आता तर मी नक्की शिक्षक बनणार। मग जागा येतात, दाखवतात 15,000 जागा आणि भरतात 11,000। त्यातही मग म्हणजे ज्या आपल्या उदाहरण सांगते मी, कोणीही असं परफेक्ट आकडा पकडून चालू नका, मी तेवढी प्रोफेशनल नाही आहे, पण तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून समजावून सांगत आहे। कारण भरपूर कमेंट येत आहेत की ताई आता रिझल्ट कधी लागेल, मग किती मेरिट लिस्ट लागेल, मग आमचा नंबर लागेल का। तर बाबांनो, भावांनो, बहिणींनो, खरंच तुम्हाला सांगते, असं काही नसतं। जोपर्यंत जागा निघणार नाहीत, जागा निघाल्यानंतर विषयावार किती आहे, प्रत्येक वर्गाच्या किंवा 1 ते 5च्या त्या टीईटी पासवाले किती, सीटेट पासवाले किती, 6वी ते 8वी वाले किती, 9वी ते 12वी वाले किती, आणि त्यातही मग इंग्लिश मीडियम वाले किती, मराठी मीडियम वाले किती, आणि त्यातही मग ओपन कॅटेगरी तो जसतो ओपनचा 55-60चा मुद्दा, त्यानुसार सगळं मिळून मग मेरिट लिस्ट बनते। म्हणजे एखाद्याला जर 170 असले तर तो लागणार नाही, पण म्हणते मी, एखाद्याला आरक्षणानुसार दिव्यांग म्हणा किंवा प्रकल्पग्रस्त म्हणा, भूकंपग्रस्त म्हणा 100 असले तो लागून जाईल। हा असा न्याय आहे सगळा। त्यामुळे माझं हे मत आहे, छान आपला जगा, आयुष्य जगा, जे आता आपण कर्म केले, अभ्यास केलाय, आता मिळतील ते मिळतील मार्क, पण असा होप ठेवू नका की मी आता माझा टेटचा पेपर झालाय, आता मला छान मार्क मिळतीलच, मी आता शिक्षक होणारच, यावर्षी तर मी शिक्षक होणारच, हे कोणाच्याही हाती नाही आहे। त्यामुळे फक्त कर्म करा, फळाची अपेक्षा नंतर करा, जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतंच। चला तर मग आता तुम्हाला कळलंच असेल, आणि मी पण बाकींच्यासारखी सांगू शकले असते की 45 दिवसात तुमचा रिझल्ट येतोच, असा या दिवशी तुमचा रिझल्ट येतो, पण जे खरं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे स्वतःचं आयुष्य जगा, स्मॉल हॅपीनेस जोपासा, पॉझिटिव्ह थिंकिंगला सुरुवात करा, पॉझिटिव्ह विचार करा,
आणि आयुष्य फक्त आपल्या एका परीक्षेच्या भरोश्यावर स्वतः अवलंबून राहू नका. परीक्षा फक्त एक पायरी असते, ती चढायची असते आणि समोरचं आयुष्य जगायचं असते. त्यामुळे घाबरून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करायचं. माझं असं झालं, मला 200 प्रश्न सोडवताच आले नाही, सगळे समोर जातील का? तसं काहीही नसतं. आणि तसं जरी झालं की वेळ कमी झाला तरी ज्या बाबांना किंवा भावांना किंवा माझ्या ताईंना, गोड ताईंना, बहिणींना, लहान बहिणींना सगळ्यांना सांगू इच्छिते, आरक्षणानुसार, मेरिटनुसार, वर्गानुसार, कास्टनुसार सगळं मेरिट वेगवेगळं असतं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अभ्यास सुरू ठेवा. अभ्यास करत असाल तर, आणि स्मॉल हॅपीनेस जोपासा. भेटूया लवकरच. बाय.